इराण विरुद्ध अमेरिका यांच्या युद्धामध्ये इतक्या दिवसांपासून ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट आता घडायला लागली आहे। अमेरिकेनं इराणमध्ये आपलं सैन्य उतरवण्याची तयारी पूर्ण केलेली असून अमेरिकन सैन्य लवकरच इराणच्या जमिनीवरती उतरण्याची शक्यता आहे। युद्धामध्ये जर इराणचा पराभव करायचा असेल तर अमेरिकेसमोर एकच पर्याय होता, तो म्हणजे बूट्स ऑन द ग्राउंड, अर्थातच इराणमध्ये सैन्य उतरवणं। युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका आणि इस्रायल हे सातत्याने इराणवरती मिसाईलनेच हल्ले करत होते। या हल्ल्यामध्ये इराणच्या अनेक मोठ्या नेत्यांचा मृत्यूही झालाय, पण तरी सुद्धा इराण काही हार मानायला तयार नाहीये। त्यामुळे आता अखेर युद्धाच्या 30 दिवसानंतर अमेरिकेनं आपलं सैन्यच इराणमध्ये उतरवण्याचा निर्णय घेतला असल्याचं दिसून येत आहे। अमेरिकेचे जवळपास 3,500 सैनिक हे मिडल ईस्टमध्ये पोहोचल्याची माहिती आहे। हे सैनिक लवकरच इराणमध्ये घुसणार आहेत असं सुद्धा म्हटलं जातंय। महत्वाचं म्हणजे इराणनं सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिली असून अमेरिकन सैनिकांचं स्वागत असल्याचं इराणने म्हटलंय। नेमकं काय घडतंय, अमेरिकन सैनिक मिडल ईस्ट मध्ये कसे पोहोचले, ते इराणमध्ये घुसणार असल्याचं का म्हटलं जातंय आणि यामुळे हे युद्ध आणखीन किती मोठं होऊ शकतं, समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी मिडल ईस्ट मध्ये पोहोचलेल्या अमेरिकन सैनिकांबाबत जाणून घेऊयात। USS ट्रिपोली ही अमेरिकेची युद्धनौका आहे। ही युद्धनौका 3,500 अमेरिकन सैनिकांना घेऊन कतारमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली आहे। हे सैनिक 27 मार्चलाच मिडल ईस्ट मध्ये पोहोचले होते। US सेंट्रल कमांडनं शनिवारी 28 मार्चला या बाबतीतली माहिती दिली आहे। मिडल ईस्ट मध्ये पोहोचलेले हे अमेरिकन सैनिक काही साधे सुधे नाहीयेत, ते US मरीन कॉर्प्स आहेत, ज्यांना फक्त मरीन्स असंही म्हटलं जातं। हे सैनिक म्हणजे अमेरिकेचे मरीन कमांडोज आहेत, जे स्पेशल ऑपरेशन्स राबवण्यासाठी ओळखले जातात। आता ते मिडल ईस्ट मध्ये पोहोचलेत, याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे अमेरिका इराणमध्ये ग्राउंड ऑपरेशन करणार आहे। महत्वाचं म्हणजे हे सैनिक ज्या USS ट्रिपोली या युद्धनौकेनं मिडल ईस्ट मध्ये पोहोचलेत, ती युद्धनौका सुद्धा काही साधी सुधी नाहीये। ती एक अॅम्फिबियस असॉल्ट शिप आहे, जी पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी युद्ध लढू शकते। ही युद्धनौका F-35 स्टील फायटर आणि ओस्प्रे सारखे ऍडव्हान्स मिलिटरी एअरक्राफ्ट हँडल करू शकते। खास करून जमिनीवरती सैनिक उतरवायचे असतील तर ही युद्धनौका सगळ्यात उपयोगी आहे। फक्त 2च आठवड्यांपूर्वी ही युद्धनौका जपानमध्ये तैनात होती। तिच्यावरचे अमेरिकन सैनिक हे तैवानच्या समुद्रात सराव करत होते, पण तिला तिथून अचानक मिडल ईस्ट मध्ये बोलावण्यात आले। याचाच अर्थ अमेरिका काहीतरी मोठं करणार आहे असं म्हटलं जातंय। तसं पाहिलं तर मिडल ईस्ट मध्ये अमेरिकेचे आधीच तब्बल 50,000 सैनिक हे तैनात आहेत। आता यामध्ये आणखी 3,500 सैनिक हे आलेले दिसतात। मागच्या 20 वर्षांमध्ये अमेरिकेनं मिडल ईस्ट मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात केलेले आहेत। या सगळ्याचा अर्थ अमेरिका इराणमध्ये आपले सैनिक उतरवणार आहे असं म्हटलं जातंय। अमेरिकन मीडियामध्ये सुद्धा याची चर्चा जोरदार चालू आहे। वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार पेंटागॉन इराणमध्ये अनेक आठवडे चालणाऱ्या जमिनीवरच्या युद्धाची तयारी करते। या वृत्तपत्रानं अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्यानंच ही माहिती दिली आहे। रिपोर्टमध्ये असंही म्हणण्यात आलंय की पेंटागॉननं इराणमध्ये सैन्य उतरवण्याची तयारी ही पूर्ण केली आहे, पण अजून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं मंजुरी मिळालेली नाहीये। ट्रम्प यांच्याकडनं मंजुरी मिळाल्यानंतर अमेरिकन सैनिक आपली कारवाई सुरू करतील। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे अमेरिका इराणवरती कुठे हल्ले करणार, अमेरिका आपले सैनिक इराणमध्ये कुठे उतरवणार। तर वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार पेंटागॉन हे इराणच्या ताब्यात असलेलं खर्ग आयलंडवरती हल्ला करण्याच्या तयारीत आहे। याशिवाय हॉर्मुझच्या सामुद्रधुनीला लागून असलेल्या इराणच्या किनारपट्टीवर सुद्धा सैन्य उतरण्याबाबत विचार केला जातोय। खरं तर खर्ग आयलंड हे पर्शियन आखातात असलेले एक छोटंसं बेट आहे। त्याचं क्षेत्रफळ फक्त 20 चौरस किलोमीटर इतकंच आहे। हे बेट इराणच्या बुशेहर प्रांताच्या किनारपट्टीपासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर आहे, पण आकारानं एवढं लहान असून सुद्धा हे बेट इराणी तेलाच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजलं जातं। इराणच्या एकूण कच्च्या तेलाच्या निर्यातीपैकी तब्बल 90 ते 95% निर्यात एकट्या खर्ग आयलंडवरनं केली जाते। या बेटाच्या अवतीभोवती असणारं पाणी अत्यंत खोल असल्यामुळे मोठमोठ्या तेलवाहू जहाजांना इथं सहज पोहोचता येतं। त्यामुळे या बेटाला खूप महत्त्व मिळालेलं आहे। या बेटावर असलेल्या टँक फार्म मध्ये तब्बल 2,40,00,000 बॅरल्स कच्चं तेल हे साठवून ठेवता येतं। हे तेल पाईपलाईन्सद्वारे या बेटावर आणलं जातं आणि त्यानंतर मोठ्या तेलवाहू जहाजांच्या माध्यमातून त्याची अन्य देशांमध्ये निर्यात केली जाते। यामुळेच हे बेट इराणसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आता अमेरिका आपल्या हल्ल्याची सुरुवात याच बेटापासून करणार आहे असं म्हटलं जातंय। तसं पाहायला गेलं तर अमेरिकेनं या आधी सुद्धा खर्ग आयलंडवरती हल्ला केलेला होता, पण तेव्हा अमेरिकेनं फक्त या आयलंडवरच्या मिलिटरी बेसिसना टार्गेट केलं होतं।
त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प असं म्हणाले होते की अमेरिकेनं जाणीवपूर्वक आयलंडवरच्या तेलाच्या ठिकाणांना टार्गेट केलेलं नाहीये, पण अमेरिका भविष्यात असं करू शकते असा इशारा सुद्धा ट्रम्प यांनी दिला होता. आता अमेरिका याच आयलंडवरती थेटपणे सैन्य उतरवण्याची शक्यता आहे. आणखी काही रिपोर्ट्सनुसार ट्रम्प प्रशासन हे मिडल ईस्ट रिजन मध्ये अतिरिक्त 10,000 सैनिक पाठवण्याच्या विचारात आहे. जर हे सगळे धागे जोडले तर यातनं एकच निष्कर्ष निघतो, तो म्हणजे अमेरिका इराणमध्ये ग्राउंड ऑपरेशन करणार आहे. आता अमेरिकेच्या या सगळ्या तयारीवरती आणि संभाव्य जमिनी हल्ल्यावरती इराणकडनं सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे. शनिवारी 28 मार्चला तेहरान टाइम्स या इराणच्या आघाडीच्या इंग्लिश न्यूजपेपरनं आपल्या पहिल्याच पानावर एक हेडलाईन दिलेली. ही हेडलाईन होती, वेलकम टू हेल, नरकात स्वागत आहे. हा इशारा अमेरिकन सैनिकांसाठी होता आहे, वेगळं सांगायची गरज नाहीये. या हेडलाईन खाली लिहिलं होतं की जर अमेरिकन सैनिक इराणच्या जमिनीवरती उतरले तर त्यांचा फक्त मृतदेह इराणमधून परत जाईल. याचाच अर्थ इराण सुद्धा अमेरिकेच्या या हल्ल्यासाठी पूर्णपणे तयारीत असल्याचं दिसतंय. 2च दिवसांपूर्वी बातमी आली होती की इराण हा अमेरिकेविरुद्ध जमिनीवरच्या लढाईसाठी तब्बल 10 लाख सैनिकांची फौज उभी करतोय. इराणच्या तन्सिम न्यूज या स्थानिक वृत्तसंस्थेनं लष्करी सूत्रांचा हवाला देत ही बातमी दिली होती. या रिपोर्टमध्ये असं म्हटलं गेलं होतं की अमेरिका इराणवरती जमिनीवरनं हल्ला करण्याची शक्यता ही वाढलेली आहे. त्यामुळे आता इराणच्या तरुणांमध्ये सैन्यामध्ये भरती होण्यासाठी स्पर्धा तीव्र झाली आहे. मागच्या काही दिवसात इराणी तरुण मोठ्या संख्येनं बसीस फोर्स, IRGC आणि सैन्यामध्ये भरती होण्यासाठी अर्ज करतायत. इराणी आर्मीचे कमांडर ब्रिगेडियर जनरल अली जहानशाही यांनी सुद्धा अमेरिकेला इशारा दिलाय. ते असं म्हणालेत की जमिनीवरचं युद्ध इराणच्या शत्रूला महागात पडेल. इराण अशा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे. म्हणजेच काय तर आता इराण सुद्धा अमेरिकेला तितक्याच ताकदीने उत्तर देणार आहे असं चित्र दिसतंय. एकूणच काय तर आता इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये फुल स्केल वॉर होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांकडनं ज्या प्रकारे हालचाली केल्या जात आहेत ते पाहता हे युद्ध आता तरी दीर्घकाळ चालेल असंच म्हटलं जात आहे. आता या युद्धाचे परिणाम काय होतात, अमेरिका खर्ग आयलंडवरती खरंच आपलं सैन्य उतरवते का आणि अमेरिकन सैनिक आले तर इराण त्यांना कसं प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असेल. बाकी तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? अमेरिका इराणमध्ये आपलं सैन्य उतरवेल का? या बाबतीतली तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.